रामटेक विधानसभेत काँग्रेसला मोठा धक्का, 100हून अधिक कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश। रामटेक विधानसभा क्षेत्रात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला असून मौदा तहसीलमधील तुमान, तरोडी आणि बार्शी या गावातील काँग्रेसचे प्रमुख पदाधिकारी व 100हून अधिक कार्यकर्त्यांनी सामूहिकरित्या भाजपमध्ये प्रवेश केला आहे। या घडामोडींमुळे परिसरातील राजकीय वातावरण चांगले तापले असून आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतराला मोठे विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे। महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मंत्री बावनकुळे यांनी सर्व कार्यकर्त्यांचे भाजपाचा दुपट्टा देऊन स्वागत केले। कार्यक्रमाला चाचर भाजपाचे मंडळ अध्यक्ष रवींद्र चव्हाण, पंचायत समितीचे माजी उपसभापती खेमराज चाफले, सरपंच संकेत झाडे, डॉक्टर दिनेश बाटुले व उमेश शेडे यांची प्रमुख उपस्थिती होती। या नेत्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास व्यक्त करत अनेक कार्यकर्त्यांनी भाजपचे कमळ हातात घेतले। तरोडी सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष जीवन टाले, उपाध्यक्ष माधव कोंगे, योगेश पायतोडे, भास्कर टाले, प्रवीण पायतोडे, अनिल पायतोडे, पुरुषोत्तम रंधई, कृष्णा चौधरी यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला। यावेळी माजी आमदार टेकचंद सावरकर, नगराध्यक्ष प्रसन्ना तिडके, जिल्हा भाजपा उपाध्यक्ष गज्जू यादव, रिंकेश चौरे, नरेश मोटघरे आदी मान्यवर उपस्थित होते। काँग्रेसच्या स्थानिक पातळीवरील मजबूत नेतृत्वासह मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते भाजपात दाखल झाल्याने रामटेक विधानसभा क्षेत्रात भाजपाची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाल्याचं मानलं जात आहे। या पक्षांतरामुळे काँग्रेसमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून आगामी काळात आणखी राजकीय घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी राहुल कडू, नागपूर।